ला 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 कोण आहे हो? सोन्या येडा काय अरे लका सायकल माझी असले तिला ब्रेक नाही आणि तू मध्ये आला वेळ गावलाच ना शाखा खाली लका काय मारतो काय म्हणला का नाही लका बरं ऐकी लका तो आमोशा पौर्णिमेला गावात दिसतो कुठे गेला होता लका तो आता झाली पुन्हा सकाळी आज रोज पण तू टेक्शन बाजूला टकाटक मध्ये जा राव लागतं पुण्यात म्हणले असं राहिलं तर नाही तर काय करायचं पुण्यात लका तुला बातमी माझी कळली का काय रे लका बायको माझी 2-4 दिवस झाले गेली लका 2-3 दिवस झाले उपाशी आहे लका कधी लका गेली गेला का रुसून बायको काय जरा थोडी काय डोक्यात सर्किट आहे का जरा तुझी पण ऐकला का हा. शेवटी आपण जेव्हा जेवलो दोस्त या विषय आहे का बा आणि मग तू पुण्यात आहे का नाही हा केला का आपल्याला एखादी लका पुण्यातली बायको पुण्यात होय हो झेपल का आपल्याला काय केलं का डोक्यातून मिरवायची होय तेव्हा चालेल की मस्त झेपल म्हणजे कसा खर्च बिर्च दिसा विसायची हाय पैसे जरा आता बी होणार बघा आता आपाच्या पाय हातारा चालू ना आपा कोण लगेच पैसे पाळायला एवढा असा बंडल घेतो चालतं काय कर हा मला एक सांग हा तुला कुठली बघायची हडपसरची बघायची कोथरूडची बघायची कात्रज वाकड रावीत का गोविंदची ऐकला का माझं असं म्हणणं आहे, मी हिथनं एसटीला बसलो हा ते डायरेक्ट सासवडच्या दारात उतरलो पाहिजे अशी बघ पुण्यातली का सगळी गावाची नावं घेऊ नको तो मग तुला इथं बघ वडकीत खाली ब्रिज आपलं ते घाटात खाली गेली गेली वडकी लागत नाही का मग ते वड्या बसली का हा वाडे बसली वडकी बर पण ऐकी पण पोर ही कशी पाहिजे माहितीये हा. का परपंची गरजदार पाहिजे नाही तर तिनं उरत ह्याला त्याला काय हात करू नये असे नसावे मला अरे एकदम अशी सुसंस्कृत डोक्याच पदरच काढणार नाही कधी असली पोरगी बघू आपण पण ते मी आलो तर काढलं हा पाहिजे तू आल्या करणार गेला का नाही तर ते सगळं झाकून यायची मी का बघायचं असं असं करून बघायचं काढणार तशी पुण्यातल्या पोरी आता चांगल्यात बरं का आहे ना पण आता विषय कसा तुझं पहिलं लग्न झाले मग ते सांगायचं मला विषय जरा विषय कसा काय त्याला सांगते का काय? लायसन वाली बघायची बिगर लायसन वाली बघायची म्हणजे त्यात पेपर करायचं मग आता तुझं लग्न झाले म्हणजे तुला मग लायसन वाली बघावं लागेल ना याला बिगर लायसन्स भेटायची वय नाही बिगर लायसन जरा अवघडायला मिळणार बरं चालतंय बघ बाबा कुकाची बघ एखादी हा कोकाची बघतो हा. 2-4 पोराची बघू का 5-6 लाका मग मी कशाला यायला का 2-4 पोरा म्हणजे कसं आहे आता तू कसं आहे आता उद्या 30 पोरग हाताखाली दिलं काम करते का माझ्या हा तुम्ही त्यांना लावायचं काम म्हणा तुम्ही लोकांनी फिरायचं निवांत आईश करायची का शेवटी तू माझा दोस्त आहे तू काय माझं वाईट करणार आहे का यार कधीच नाही तुझ्या बरोबर तू म्हटलं ना कशी करतो चालतं ठीक आहे काढचं नाही मग मी काय येतो. करतो हा. आपाकडे जातो हा. काय हाताळतो बरं शिपाशी लागेल ना बरं चालतं ठीक आहे तसं 800 रुपये लागतात बरं हा. का पण ठीक आहे 500 रुपये बघू आपण काढचं ना मी बाकीच वरचं भरतो काय आडेल पडेल चालत जाऊ थोडस चालतं काढचं जा तू हा. बघतो मी हा हो ऐका पण तिथे ना ठेवू सगळं आता मग ठीक आहे आता फोन काढतो लगेच कॉल करतो की लगेच कोणत्या जाऊ का मग मी हो, चालतंय, आज तास 1.5 तासात मी पाय हातरून तेवढ्या चालतं जा माझं आधी लगेच होई नाही ह्याला कुठलं पोरगी बघू लायसन वाले बघतो या शिवा बोल की अरे काय झालं माहिती का गावात काम धंदाच कुठं नाही मला कामाचं बघलं का काहीतरी ह्याला का मला सांगितलंय सरपंचाने सरपंचाने बोलवलंय का सरपंचाने सांगितलं त्यामुळे तू काय लय काळजी करत बसू नको शिवा काम असं पाहिजे की तुटलं नाही पाहिजे गरीबी मी नाही बसलो पाहिजे सारखं पैसे आलं पाहिजे असं काम पाहिजे सगळं तुझ्याच मनासारखं पाहिजे अरे कसं आहे आज हाय उद्या नाही आज हाय उद्या नाही अरे लय आपदा होती माझी कशाची अपदा होती रे पैसा नाही काम नाही काय नाही लोक सरपंचाने मला एक आयडिया भारी सुचवली आहे. हा आणि ती आयडिया तुला आता काय सांगत नाही हा पण ते करेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन मी करतो त्याचं बर बर चालतंय चालतंय हा ऐक की चल की कुठं जायचं आता नाही ते सांग केलं बरं चल सरपंचानं मला सांगितलं त्या पद्धतीने मी बरोबर कार्यक्रम करतो अरे ओके कर तुझ्या पाठीमाग मी करतो हा आणि सोन्याला जोडीला घेऊ आपल्या बरं घेऊ पण तिथं पुढं तोंडावर पडशील नीट चाल अरे होय तर थोडं थोडं कधी कधी असं समजून घे जरा तुझा मी दोस्त आहे की कसला जीवातला का जीवा भावाचा अरे म्हणशील तसला होय का जयवीरूची जोडी होईल हे मग चालतंय पण आपण दोस्ती तुटायची नाही जयवीरूची जोडी नाही व्हायचं मग कोणाची व्हायची त्रिदेव व्हायचं सोन्याला कुठं सोडायचा हा सुन्याचं माझ्या लक्षातच नव्हतं की. मग त्याला काय म्हणायचं हा त्रिदेव त्रिदेव मग हा चल सोन्याकडे जाऊ जाऊ सुन्याकडे आपण हम्म. आय 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 पायपाचं लय वज आहे गाड्यानो काय करतो पहिल्या पायपा हाताळतो जाऊन आपाजे तिथं आणि मयूर दादाला का सकाळ सकाळ मला म्हणलाय पहिली गेली तर गेली दुसरी डायरेक्ट आपण पुण्यातनं जाणू आयतीच आईला आयती पण जाऊ द्या 500 प्यायला घालवत नाही बायको आणा घालावतो दुसरीच आणतो गावाच्या ईर्शीवरच असं करतो पण मयूर म्हटलाय खरं बरं का त्याला मला सांग पैसे
आला का कोण आहे रे मला हाक मारतोय काय माहिती नेहमीला का माझी चेष्टाच करते ती जशी बायको पलीकडे जाऊन थांबतो म्हणजे ती काय माहितीये का फिरवायचं नाही. अवघड विषय झाला सगळा माझा अरे सुन्या आला का कोण आहे रे ह्यो? अरे सुन्याला का सुधार अरे काय बने कशाला खा आला इकडे मधीच अरे तुझ्याकडे आल तू म्हणलं कुठं चाललाय काय अरे आपल्यात चालू आहे पायप हात राहिला तुला का पाडलेला का मला अरे पण असं मागणं येते देव मोहन यायचं ना मोहर आल्यावर तर पाईप कशातच घातला असता माझ्या नाही का तू छोट्या ऐकी छोट्या बोल. मयूरनं काय म्हणलाय माहिती का सकाळी हा. मयूर दादा म्हणलाय पुण्याला जाऊ आता बायको गेली नाही माझी पहिली मग आता दुसरी आणणार आहे बायको आहे तीच हाय ती हो. किती रुपयाला आता ती म्हणला जायला खर्च होईल 500 रुपये बरं का आता ती 500 रुपये प्यायला घालवत नाही ती खिशात ठेवतो तसंच आपण घेऊन आणि जातो हा आणि कुणाला सांग नको तर गावलंय नास का या हा. बट्टीची कपडे घालून जा म्हणजे कसं पुरीने बघितलं की तू त्या पोरगी खिशातच गेली पाहिजे direct. अरे येडाय काय आता ही कपडे का नाही जाणार पण तिथं उपल्यावर धुणार आणि लगेच तिथं गाण्याची पट्टी नाही का हा. त्याच्यात जाऊन तिथं लगेच इस्त्री कडक करतो पण जाळ फिरणार ना कपडे ती नाही ला का आला का आपल्या गाण्या माणूस आहे का तू विशेष नाही ना अजून खोबरेल त्या डोक्याला लावणार आहे आज हा. हो मस्तपैकी डव शॅम्पू लाव वास विशेष नाही मारशील. हा. पैसा ना ही पिवळी पिवळी फुलं बघून असं वाटतंय का नाही कास पेटारला फिरायला आलोय आपण दोघी जणी मग काय तर हाय का नाही? दिसतोय चला आपण सेल्फी काढू आणि पोस्ट करू आपण कास पठारला फिरायला गेलोय मग काय थांबा मी पण लावते एक लाव लाव बघ कसलं भारी दिसतंय त्या जुन्या हिरोईनी सारखं दिसतंय हा. दिसतंय का नाही चल कसलं भारी फुलं हा भारी निघतंय हे का नाही हा चीट पाक टमटम हे कोण माकड आहे ग माकडा आहे मी मग असं मध्ये का म्हणा आलाय तू आमच्या चमेलीबाई? कुटूच्या ए चमेली बाय हाय वय मी चंपाबाई तू गावात नसतो का तुला काय ओळखीत नाही का मी ओय सुपूत तंटामुत्ते अध्यक्ष राजीनामा दिलाय राजीनामा दिला कधी हा राजीनामा दिलाय मी तरी म्हटलं काय मॅडम कुठेतरी बैठली वाटते ओळखी वाटते पण ही फुलं हिन काय ऐक की मयूर मी हे का नाही जेवायला चालले हॉटेलमध्ये म्हणून नटून आली पण फुलं दिसली म्हणून सेल्फी काढत बसले बरं ठीक आहे आता तुम्ही तर राजीनामा दिलाय पदाचा हो मी काय म्हणते तुमच्यासाठी एक ऑफर आहे चांगली कसली लग्न करणार का आणि पहिल्या नवऱ्याच काय करू जाळ करा काय म्हणलं त्याचं म्हणजे जसं माणसं कशी बाबा की होम बिम करतात लागणार नाही का असं तसं ते जाळ करा तसं होम करा काय करायचंय जाऊ दे मरुदी कशाला उगं काय बी सांगतोय लग्नाचं आणि हिन बघा चांगली ऑफर आहे हडपसर म्हणजे पुण्यातली तुम्हाला सांगतो स्थळ बघा हा. हडपसर हा. चिंचवड बानेर बालेवाडी वाकड अजून कोथरूड ऐक ऐक अख्खा महाराष्ट्राचं स्थळ आणली काय तू माझ्यासाठी माझ्याकडे आता काय झालं माझ्या घरी हा. एवढी अशी बॅग भरून स्थळ आहेत हे जाऊ दे मरुदी मुद्द्याचं बोल इथं कशासाठी मग आलता? त्याचं बोलतोय काय करू तुमचं आधी जमवून टाकू चांगलं होईल मॅडम आणि तुमचं झालं लगेच जमू पाहिलाच नवरा येत नाही काय हिजत जमव माझं कशाला आता ते जमणारच की आता तिच्या दाजी जमावलंय मीच दुसरं होय मग त्याचं बी जमू की कशाला मग काय तिला ठेवायची गावात आपल्या नाही का जायला आपल्या कशाला तिकडे ह्याच्या नादी लागताय तुम्ही मी माहिती ना आमच्या दाजीवर असतं सारखं मग काय तर अगं दाजी सकाळी जुळून आलो या बरं ऐक की तुझं लग्न ठेवून सगळ्या गावाचे लग्न जमवतोय का तू माझं होणार की आता पुढच्या दिवाळीला लग्नच करतोय मी बरं झालं मग तुझं लग्न झालं का नाही मग दुसऱ्याला स्थळ बघ जा आता आम्हाला काढू दे फोटो इथं बरं चालतंय काढा हा जा माझी बाई कुठल्या माहिती आहे का कुठली चिटा पाक डमडम चिंची हा मग लय भारी असणार सगळ्यात एकच बुरी नंबर. हा. नाद बरी जा जा असू दे इथं इथं बरं ना ओसा शिरलो की ना गामन बिमन लगेच गाड्या गाड्या अयो सरपंच हो ऊसात काय काय ऊसात गेलतो ती गाड्याने बुजला का नाही ते बघा गेल तुम्ही आत खरं का हा मग काय अरे राव तुमच्यासारखा सरपंच मी बघितलाच नाही ऊसात न कुठे येते ते काय मग ऊस बिजा आता बघा नको बुजला का नाही गोष्टी आता ऊस बिजला बघितलं चिखलानं पाय भरले की सगळं काही गाड्याने लय वैताग दिला राव काय तुम्हाला सांगायचं हा तुम्ही काय बी म्हणा बरं का तुमच्यासारखा चाबर माणूस कोणच नाही काय राव तुमच्या मनात पापच येते राव अहो पण आता ही कपडे बिपडी असली घालून आला आणि तुम्ही काय म्हणता ऊस भिजला या तुमच्या पायाला ओलं सुद्धा कुठे नाही की अहो भिजला ना ऊस भिजला का बघा गेलतो आता ऊसात कटाने नाहीतर काय त्याला केलेला असायचं बरं का नाही राव तसलं काय पण सरपंच काय म्हणणार का राव शिवा सरपंच लय चाबर आहे कोणाला तरी आत नेला असेल आणि तिला मला तिकडून जा इकडून आला असेल राजा भाऊ काय तर म्हणू लागत असलं आज ओळखत नाही सरपंच अवघड्या गाड्या तुमच्या गाड्या काहीतरी डाव आहे. नाही लगा काय नाही लगा गावात उठं झालं तसं काय पण माझं एक जाऊ द्या सरपंच आता ह्याने तर ओळखलंच का नाही
नारा का जाऊ ना मी जाऊ का मला मुश्ती झाला जायचंय घरी तुमचं काय तर पडलं होतं बघा इथं गोगल पडला होता होय शिराई पडलं होता गोगल घालून उसात जातात बघा ए नाही बाबा राजा यायला काय तुम्ही हे करा. कुठं गेला या उद्याकला काय माहिती सकाळपासून कुठं उलाटलाय हा बायको इथं राब राब राबती त्याचं काय नाही हाला नुसतं डोसायचं येतं बाकी काय नाही कुठे गेलता हो तुम्ही आला का मग गावात गेलो होतो आणि कशाला अरे आता मी गावाचा नवीन पुढारी आहे पुढारी असा डुलत डुलत येतो का मग हा अरे उद्याचा तंटामुक्ती अध्यक्ष राजा भाव म्हणणार आहेत मला अहो, काय तुम्ही बाराच्या बाता करताय तुम्हाला जरा तरी लाज वाटते का हो? हा हे तर बायको राब 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 लागते हा घरातलं बघते बाहेरचं बघते हे पाणी बिण्याचं धुण्याचं बघते सगळं तुम्हाला थोडी तरी लाज वाटाय पाहिजे बायको आपली बाबा एवढी आपल्यासाठी करते बाबा काहीतरी थोडंफार ठेवावं तिचं हा? बरोबर आहे पण गावात कसं आपलं वजन आहे, इज्जत आहे इज्जत तुला इज्जत अरे तुला काळ कुत्रा तरी विचारतोय का गावातलं आणि तुला लय इज्जत हा आला का तोच असं बोलायचं म्हणलं गाव कसं बोलेल मला अरे तू राधाखालीच घ्यायचं लायकच आहे बाकी काही नाही कळलं का ते नासक्या सुनेची बायको गेली तशी तुला काय वाटलं मी पण निघून जाईल काय तुझ्या आयुष्यातनं हा तू माझ्या डोक्यात जाऊ नको बरं का मी तुला आताच सांगते नाही तर इतका जी हानील का नाही तुला हा पण काय इतकं वैतागली तो माझ्यावर आलं की नुसतं बडा 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 बडच सकाळपासून तुम्हाला तोंड दाखवलं नाही उठल्यापासून जी कुठं खपलाय हा अरे गावचा नवीन पुढारी म्हणल्यावर चौकात जावं लागतं चावडे बसावं लागतं हो चावडीव बसावं लागतं एकदा एका मी चावडीव येणार आहे तुला हाणत हाणत मग कशी होतोय सरपंच बघतीच आता जाती बादली ने जा आतमध्ये घरात आईला काय ही बादलीचं कुठं ना का ना आल्या आल्याच काम असतं आल्या आता गावाचं करायचं चाललंय की राजकारण बाई हो देखला तर कसा ह्यांद कळतोय बादली नाही मला वाटत येऊन येईल घरापर्यंत ए बाबा अरे नीट नेतोय का आजच्याला असं वाटतंय का नाही इतकं जे हाणावं का नाही पण नवरा आहे म्हणून ग बसायचं काय भानगड का काय भानगड म्हणजे आपा अरे एखाद्याला आट्या बिट्या येईल की तुझे हे असल्या हसण्यानी नेहमी काय राव आपा मग काय होईल तर गडी कसा दिसतोय पण कसा दिसतोय जागा मागा आयला ही पक्क याच्या डोक्यात बदल झाला गाड्या काहीतरी तुम्ही बघलं सर मला साईड द्या जरा महत्वाचं काम आहे तुमच्या संग आपा हा काय राव मोबाईल बघत मध्ये बसलाय राव ठेवला गेला का केशात बोल बोल तुझं काम बोल आधी. राहिलं की हा बोल सकाळी मी ते पाईप हातारल्या का नाही बर रानातल्या हो हातारले की मग ते 1000 रुपये हजेरी देऊन टाका 1000 देऊ का 10,000 देऊ तुला का 500 रुपये हजेरीला का कुठं बी चालली या बरं आले 500 तर द्या राव मी चाललोय पुण्याला एकतर कर अहो ती मैरे का आपला बर हा मैरेने आपल्यासाठी बायको बघितली का राव बर बघा ना का तुला पैसे आता काय नाहीत पैसे रविवारी असतात बाजार हाट बघून माणूस पगार करत अहो आपा आजच पैसे द्या वाटलं तर तुम्हाला म्हातारी बघतो एक मला मग अरे तू काय येडा बेडा काय माझी म्हातारी मला घरात ठेवल का का मग जाऊ दे तुमचं कॅन्सल करतो पण माझा राव नडवू नका मला 500 रुपये काय बी करून द्या राव नाही नाही तुला द्यायचं झालं खरं पण बायको कशासाठी करतोय का तू अला का पहिली बायको माझी निघून गेली 4 दिवस झाले उपाशी जीव विचारलं कोणी गावातल्या मी जेवलोय का ये की माझ्या जेवायला ना तर हाटीला येतला का उघडी नाही मी बायको करायला चाललो या आयला काय तुझं का अवघडच झालेला का ना मला 500 रुपये द्या बरं का आपा परत मी कामाला यायचो नाही तर बर तू जा चौकात मी आलो पैसे घेऊन तिथे बघा लगेच या आर लगेच येतो तुला काय करायचंय मायरे निघून जाईल नाही तर नाही ये तुम्ही जा लगेच या हो लगेच येतो होय का सोना सकाळ धरून आपण दोघी फिरतोय तुझा ती दारोडा दाजी मला दिसला नाही आव दीदी गेल्यापासून लय पिसाळे फिरायला लागले इकडून तिकडून तिकडून इकडे काय यायला लागले बरं झालं तुझी दीदी गेली मग काय तर हे सुत्रायचं नाव घ्या ना माणूस हा उगा त्या डोक्याला ताण कसा दिसतोय मी कोण नमुना कसं दिसतंय की एक नंबर गेटा बघा ना माझा अगं तुझं दाजी आहे सुन्या ओळखलाय वे काय केलंय? मी सोन्या लाकानो हा पण हे काय केलंय काय केलंय म्हणजे लकानो कळलंय पण असला गेटअप घेऊन कुठे जायचंय मी आता का नाही पुण्याला चाललोय इमानानं
पोरगी बघायला. लग्न जमलं आपलं. पोरगी बघायला बी मला हो. तुम्हाला कोण बसू द्यायचंय त्याच्यात? अगं बसू द्यायचं राहू दे. पैसे आहेत का इमानाने जायला? मेन म्हणता लय पैसे आहेत त्या मायरीनं लग्न जमावले माझं. मला मला काय वाटतंय माहितीये का सोना, हे असा गेटअप करून गावभर फिरल्या चिल्लर गोळा करून चाललंय इमानाने आता. म्हणजे मी बेकार आहे का? दिसतंय तर भिकाराच्या वरचन. एक गॉगल माझा 5-5 हजाराचा आहे. अयो 5-5 हजाराचं? हो. मला तर कधी नाही दिसलं घरात. ऐक की 5-5 हजाराचं गोगल असतात. तुझी दीदी गेली असती का सोडून? अजिबात नाही. हे बघ तुला सांगतोय खरं, आपलं गावाला बघवत नाही घरातलं. हे बाईचा कसा विषय मध्ये का नेहमी माझ्यावर कुचानिंदा करणार. हा हे असा करून चाललंय तिकडं पोरगी आणायला, पण येताना डबलच होऊन येणार आहे सुजून. म्हणजे मला काय तिकडे गेली मारते ती का? मग काय आरती करतेल काय? बरं जाऊ द्या मोरद्या. काय कर माहितीये का, उद्याच्याला मी लग्न करून आलो घरीच थांब, गावात कुठे जाऊ नको, कारण शेवटी तुझी दुसरी ताई येणार आहे. हा मला तर वाटतंय सोना, लगीन झाल्यावर असं आरतीचं ताट ओवळावं लागतंय का तिरडीची आरती करावी लागते काय माहिती या माणसाची. अयो कसली बोलते ती माझ्या सुकावणी मी रे जळत आली ती. जाऊ द्या मोरद्या. जाऊ का आता? तुम्ही आज मध्ये येऊ नका माझ्या घरी परत. नाही मी येणार आहे बघायला. अजिबात नाही यायचं. येणार आम्ही लगीन बघायला नको होय. काय? पक्का येडा झाला दाजी तुझा. सगळ्याकडूनच केलं यांनी तर. हे? सरपंच हा बोल शिवा. हे आपल्या धंद्याचं झालेलं काय झालं विषय ती? आपल्या धंद्याचं चालू करायचं मोर्चा आठवड्यात. हा हा मोर्चा चालू करायचे. होय, पण ती वेळ नुसतं चालला ना वाया पुढं 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 म्हणून. अरे मग तू म्हणते ते बरोबर आहे, हा. पण आपल्या साहेब लोकांची गाडी घ्यावं लागेल ना. आता हे धंदा चालू करायचं मला साहेब लोकांची गाडी घ्यावं लागेल ना. हा साहेब लोकांचं नका टेन्शन घेऊ. हा. ते पोलीस आहेत ते आपला मित्र आहे जवळच ती. होय. त्याची काय काळजी करणार पोलीस? सगळं पोलीस मी मॅनेज करतो. सगळं पोलीस मॅनेज करतो सर, पण त्याची काय काळजी करू नका तुम्ही. ना महत्वाचं झालं पाहिजे ना, तर डोक्यात तापवल बिन का मी. त्याची काय सुद्धा तुम्ही काळजी करणार, मी आहे ना. हा. शिव असल्यावर काय काळजी करत जाऊ ना तुम्ही. बरं चालतंय ना, अडचण काय. मग काय तर बाकीचं काय मग? सरपंच हा ही येड कोण आले नवीनच? ती येड वय. हा. मग ना सुनी आहे ते. अहो इतकं गोगल लावतोय गोगल. आवय त्याची बायको गेल्यापासून ती येडे झाले, पाक येडे झाले ते. काय चाललंय तुझ्या? आयला भरगत छातीवाला माणूस भेटला की बरं वाटलं. ऐका की आशीर्वाद दादा. बरं ऐका की सरपंच हा. 1000 रुपये द्या. बाईक चालली पुण्याला. ऐका 1000 रुपये देन, 500 देन. तुम्ही ओळखला तरी मी आता ह्याला ओळखला पण नाही. गावाला सुने आपलं ते. राव बाईक चाललोय राव. बायको करा तू मग आणि पहिले बायकोच काय केलं? आता पहिली बाईक गेलेली माहित नाही बाई तुम्हाला. लगा नीट वागा लगा येड्यात काढणं करावं. काय चाललंय? आणि असली सवत आहे का तुम्हाला? हा. बायको हाय हे पिन सांभाळलं होईना ना, काय होईना तुम्हाला? राव शिवा दादा पहिल्या बायकून लय त्रास दिला मला, म्हणून आता दुसरी करायची होती गेली व निघून. अहो, लोकांच्या लेकराचं वाटोळ करून नका तुम्ही. आईला सरपंच येणार आहे ना 1000 रुपये सांगा. 1000 नाही तुला 500 रुपये देतो तुम्ही. राव 1000 द्या राव. ना 500 देणार, माघार गाव देणार. बाईक करून आलो का हा. नाही दुसऱ्या दिवशी लगेच देऊन टाकतो. चालतं घे बरं, 5-5 दिवस हालीत ना, थांब नको अजिबात. बरं शिवा दादा हा येऊ का? बरं या. हा आता त्या पैशाचं काय करणार आता तुम्ही? अहो आता जायला यायला खर्चाला पैसा आहेत राव. नाही तर ते पाठीमागच्या बाहेर माहिती आहे का तुम्ही? मच्छीची प्लेट घेतलेली, जेवण केलेलं, आणि परत ही असलं काय करत बसू नका. नाही माघार राहिलो लग्नाची पार्टी देतो. जाऊ सरपंच. हो चालतंय जा जा. पैसा मागू नका परत तर मला. ए, की तुम्हाला सांगतो ना, असली गावातली तारा देते ना सरपंच झाला, लय तारा द्या सांभाळावं लागतील लय. ओळखले मी म्हणले नवीन दिला चप्पू कोण आणले मला तर वाटलं. हे अशीच असते ते बघा. आपल्याकडे इतकं पैसे आहेत का नाही, आता इतकं पैसे होणार. शिवभाऊंनी नियोजन लावलंय पैशाचं. आपण जर त्या पैशात जर उडी टाकली तर पैसे माझ्या डोक्यावर. माणसं म्हणतात राजा भाऊ पैशात पावतोय. कोण आहे? सागर इकडे. अरे काय राजा भाऊ काय झालं? मला मग कळलंय हा. कंपनीत कामाला जातो वाटतं. जातोय की? मग तुला पगार किती आहे रे कंपनीत? कर बाबा, मला आधी सांग तुला पगार किती आहे कंपनीत? मला 20,000 पगार आहे. ईस टिकल्या? हा अरे तुला ते ईस टिकल्याचे मी 40,000 पगार देतो. 40,000. 40,000? हा अरे 50,000. आणि ते कस काय? तुला काय करायचं उद्या कंपनीला राजीनामा. आला का? हा मी सोन्या आणि शिवानी
कंपनी टाकली. कंपनी पैशाची कंपनी आहे. नुसतं पैसे छापायचं. कसली कंपनी? कसली का असं ना, तू माझ्याकडे कामाचं. आणि दुसरी गोष्ट, हा. मी आता चाललो ग्रामपंचायतला. बर तिथं जाणार हा आणि तंटामुक्ती अध्यक्षाचा अर्ज भरणार आहे मी. उद्याचा तंटामुक्ती अध्यक्ष. तू आणि तंटामुक्ती अध्यक्ष? मग कोण? राज्यभाऊ. लागा लागा तो गावात सगळं पिऊन नाचधूस करतोय आणि तो अध्यक्ष होणार? तेच नियोजन चाललंय. गाव आपल्या मुठीत घ्यायचं. बर आणि मी तंटामुक्ती अध्यक्ष. माझा मित्र सुन्या उद्याचा सरपंच असेल. सुने बी आहे का? मग त्याच्याशिवाय आपलं पान हलतंय का काय? आणि ऐक, हा चिरपूर बघ अजून आपल्याला कामाला लागणार आहेत. प्रत्येकाला 20,000 देऊ. तुला एकट्यालाच 50,000. ऍडव्हान्स दे की मग. अरे थांब की काम तरी होऊन दिला का? ऍडव्हान्स पाहिजे आता. तू लागा मला काम सोडायला लावतोय म्हणलं ऍडव्हान्स पाहिजे का? येणार उद्या ये. तुला चेक देतो. चेक चेक खरं का? हा, 1 लाखाचा चेक देतो. ऍडव्हान्स 50,000 आणि खर्च आहे 50,000. 50,000 देऊ नको. बर चालतंय. काय मी येतो सुन्याला भेटायला चाललोय. आणि शिवाला आमचं नियोजन करतो. तुला अजून एकदा मी भेटतो. बर बर जाऊ का? चालतंय हा. चालतंय. काय या पेताड्या माणसाचं ऐकत बसा. रोज रोज राहून नवीनच काय ना काय तर चालू आहे यांचं. जाऊ दे बाई ह्या सुन्याची बरं झालं बायको तर निघून गेली. असल्यानं तर आहे का नाही ह्याला कुठली सुद्धा बायको टिकायची नाही. माझ्या नवऱ्याला फितावतोय. बरं झालं. वहिनी काय रे? राजभाऊ होय का? तू कशाला आलाय रे माझ्या दारात? अरे वहिनी मी काय गेटअप मध्ये आणि तुम्ही असं मला हिडी बोलताय वे? तू कधी धंदा केला येऊ चालू गागल बिगल इकायचा? वहिनी गोगल घातलाय म्हणजे आता पुण्याला चाललोय बायको बघायला. मग हिथं एक गोगल डोक्याला एक डोळ्याला एक काय गेन बिन गेलाय काय रे तू? ही पहिल्या बायकोचा प्रेमाच होता. आणि दुसऱ्या बायकोसाठी घेतलाय तिने. झाली दुसरी ठीक नाही तिसरीसाठी चालवलाय तिसरा सुद्धा. म्हणजे हो तू पुण्याला कशाला चाललाय खपाय? ते मायऱ्यानं बायको बघितली मला आता. अरे काय तुझं येडा बेडा झालाय काय रे तू? एक बायको निघून गेली ती गेली ना तर दुसरी करायला लागलाय वय. वहिनी काय ही काय चेहरा खाली काळाय वय तबा दिलं की कोण नाही कोण लय देख नाही तू मला काय माहित नाही वय. म्हणजे मी खाली काळाय वय. अरे नाही 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 असं जी भारी आहे का नाही तुला 10 पुऱ्या अशा रस्त्याने पटतेल्या. हाय ते काय तिकडे काय रे तू जरा गोगल जर मोडला ना 1000 रुपये गेली मी. 500 रुपये खालीच गेली नाही तर तुला आणि त्या गोगलला बी. गोऱ्या कालावर काळा जर हात आणलाय तुम्ही ध्यानात ठेवा. होय मग तू आल्या पावली माघारी जा बरं का. माझं अगोदर डोकं तापले. माझा नवरा एकतर नाही घरात सकाळपासून. म्हणजे 500 रुपये द्या की राव. काय राव दीर कुठतरी लगीन करायचं चाललंय चांगलं. लय चांगल्याचा पोटचा देर हाय का नाही म्हणून तुला तर 500 रुपये देऊ. अरे जरा तर तुला लाज आहे का? हा पहिलीला सांभाळायला येईन आणि लागलाय मी दुसरी बायको करायला. नाही सगळ्यात जास्त भांडण कोण करत होतं माझ्या बायको संग? अरे तूच करत होता रे. तूच नाच काय का नाही चांगला भेटला नाही तिला माहिती कधीतरी का? आपली चूक मान्य कर जा. काय एवढी गुणाची बायको? अरे तुला तर ऐका ना मी तर म्हणत होते असंच रंडका राहणार आहे तू. पण नाही तुझं झालं शेवटी लग्न. पण ती बी गेली निघून तुझ्या असल्या गुणानं. असलं बोल नका बरं का नाहीतर मी चेष्टा करणार मायऱ्याला राजवाला बायको बघायला दुसरी. काय बायको बघायला लावतो म्हणजे? गोगल जर मोडला आयुष्य अरे तुझा गोगल असं मोडू नाही का नाही? इकडे द्या राव. बाईच बी अकरा गावात आली. जा तिकडे निघून. आलाय 500 रुपये मागाय तसलं तोंड घेऊन. आला का? काय कुठे गेलता तू? कुठं नाही गेल तू मामाच्याकडे आलोय मगाशीच. अभ्यास करतोय का? करतोय की मी. बर आता सोन्याच्या नका ना आता लागा जाऊ नाही राव आपलं त्यावर थोड्या वेळ असतो. हा आला बघ सोनं. सागर दादा बोल की सोना भाऊ. मग अरे तू काय चष्मे बिस्म्याचं दुकान बिकान लुटलं बिटलं काय? 3 चष्मा देऊ का माझं एक आणून अजून? थांब की जरा मी दिसतोय कसं ते सांग ना मला. चांगला दिसतोय पण कुठलं दुकान लुटलं? बरं ऐक थांब जरा. लुटलं नाही एकात घेतलेलं या. अरे एवढं नटून टुटून कुठं चालला सोन्या? बरं अरे मी वय हा. आता लांब चालू गाव सोडून. पण ऐकी हा. तुझ्या काय घरात बांधून फिरायला नाही लागत? नाही नाही रे तसं नाही नवरा बायको सांगतो या. नाहीला का? कारण का माहिती का मी चालू होतो बायको बघाय दुसरी. बर कारण गेली नाही माझी पहिली बायको. हा त्यामुळे दुसरी बायको करा निघालोय. कारण मैरे नाही का मैरेनं आपल्याला पोरगी बघितली या पुण्याची. लगा अजून दुसरं लग्न करतोय का तू? हो बरं ऐकी हा. नाही तर चल तू बी दुसरं लगीन करून टाकतो माझ्या बरोबर तुझं बी. काय यार नकोय बाबा. तो एक सांभाळायला येतं आम्हाला मुश्किल आहे. दुसरं कोणतं लग्न करतो बाबा? तू अख्खं गाव नाही तुझं लग्न कराय अजून? बोबाटा करू नको नका तू. गावाचा बोबाटा कर नका. एक तर बायको मला कोण देत ना गाव नास काय. तू येड्यागत वागतोय त्यामुळे तुला कोण द्याय नाही तर. आता बाकी डायरेक्ट आणणार आहे आपण बायको कोणाचं कळून येईल देत ना नसतो. पण.
नक्की आला का ते राजा सकाळी मला म्हणला कामाला लावतो 40,000च्या बाता करतोय का आणि तू आता निघाला लग्न कराय दुसरं काय लावलंय काय लागा दोघांनी तुम्ही अरे त्याला पैसे मिळाले असतील त्याशिवाय बाता करतो का पैसे कशाचं लागा त्याला पैसे मिळाल्याशिवाय बाता करतो बरं ऐक की, तुला येतोय का जाऊ माझं मी लगीन करायला बर चल येतो चल नको नको तुला आधी बायकोला विचारून ये माझा मी जातो मायऱ्यापर्यंत मला चष्म्यान दिसतंय नीट नाही तर पडशील कुठ जाऊन लागा नीट थेट आणि सरळ दिसतंय मला बर वड्यात बिड्यात पडशील बायकोला घेऊन बस नको इथं. बर अरे काय ह्यांचं ऐकतं पेणाऱ्या माणसांचं चष्म्याचं चष्मा किती घातली त्याला काय कळतं का सुन्याला आणि चाललाय बायको बघायला मयूर दादाने लग्न जमावलंय आपलं पुण्याला जायचंय व्हायला पण सरपंचाने मला 500 रुपये दिले होते पण व्हायला मी 500 रुपये इमानानं जाऊ रेल्वेनं जाऊ बरं का गाडी करू एखादी कारण पोरगे बघा गेलं तर इम्प्रेशन राहिलं पाहिजे पट्ट्याचं एकतर गाव किंमत येत नाही कमी कमी तिथं जर गेलं माझी किंमत राहिली पाहिजे जातो आधी मायऱ्याकडे बघतो जाऊन काय केलंय काय नाही अयो मायऱ्या यार कशाला आला तू सुनेत कशाला आला म्हणजे रस्त्यानं चाललोय मी तुझ्याकडून ह्यासला काय अवतार केला काय गोगोली काय धंदा चालू केला काय तू लाका कसल्या गेटअप मध्ये लाका आलोय मी पोरगी बघा जायचंय लाका आपल्याला पुण्याला एकटाच आला तू 10-5 जण घेऊन आलोय वय अरे पोरगी जायचं बघाच काय विषय नाही जिथं पोरगी होती नाही तिथं पडली दाड मी काय म्हणतो तिचं एखादी दाड पडू दे मी दात कवडी आणून बसवतो तुला का अरे दाताची दाड नाही मग दाड पोलिसाची दाड पडली तिथं अयो म्हणजे नेमकी पोरगी करते काय आता जाऊन तुला काय करायचं पोरगी काय करते करू तिला काय करायचं ते पण एक काम कर आता तू 8 दिवस काय मला तुझं काय तोंड दाखवू नको आणि माझं काय तू तोंड बघू नको 8 दिवस तरी अरे काय माझं काळ तोंड आहे तुला 8 नाही 10 दिवस दाखवायला दावा तू ऐकला का आयुष्यभर सांगतोय मायऱ्याला का चेष्टा करू नको लागा मी लय नटून आलोय का चेष्टा नाही करत आज तिथं दाड पडली उद्या त्याला माझ्यावर दाड पडलं आता मीच 8-10 दिवस उसात लपणार आहे अरे उसात जाणार आहे म्हणजे काय करणार आहे नेमका तू अरे 8-10 दिवस मी उसात लपणार आहे मायऱ्याला का चेष्टा करू नको लागा गावात बुद्धीवाल्याला आहे ना आचार्याला मी बुद्धी पाडायला लावली का उद्या गरम गरम बुद्धी खाला का लग्नाची काय तू डोकं बिघडले काय लग्नाच्या आधीच बुंदी पाड देत का मला का लग्न जमवला का मी सगळ्यात गड बोंब मारून आलोय लग्नाची आता काय कर माहिती का 8 दिवस थांब आता 8 दिवसांनी तुला काय करू रशियामध्ये आपण रशियामध्ये तिथे तुला रशियन बघतो रशियन मस्तपैकी लागा पाया पडतो मायऱ्या चेष्टा नको लागा लावू माझी लागा मी लय वाईट टाकलोय आधीच तर लागा चेष्टा नाही करत आता माझी चेष्टा व्हायची वेळ आली आता उद्या जर माझ्या धाड पडली का नाही तर मला नाही ते उचलून त्यापेक्षा एक काम कर तू आपलं कडकडून जा आणि गावात सांगू नको मी कुठं म्हणून गावात सांग गडी गेला पुण्याला एन्जॉय करायला ओके आता इथंच माझा उसात एन्जॉय असणार आहे बघा आता 8 दिवस तरी नाही नेमकं तू उसात जाऊन करणार आहे काय तुला काय करायचं काय मी करू मी तुझं आपलं जा लय नासका दोस्त निघाला माझा सांगू नको कुणाला मायऱ्यानं लका माझ्या गावात आबरू घालावली आणि वरण लका 10 टाकीर म्हणजे नेमका करत काय होता आणि सकाळ धरणं सोडा पण त्यानं 10 मिनिटापूर्वी माझ्यावर 10 टाकली या लय नालायक निघाला लका नो लय अवघड झालंय लका राजा भाऊ कुठे गेलता तुला का अरे मी सुनी आईला का अरे तू सुन्याच आहे हा पण हे दोन्हीच वेगळंच रोप दिसलं आता मला अरे तुला माहित नाही लका माहिती आहे ना आपला मायरे माहित आहे की लगा एक घास तिघात वाटून खाणारा त्यानं लगा माझ्या मागाची 10 मिनिटापूर्वी 10 टाकली लका धाड टाकली म्हणजे अरे पोरगी दाखवाय मला पुण्याला घेऊन चालला होता लका हा आम्हाला पोरीवर धाड पडली लका पुरीवर दाढ पडली म्हणजे कोणाची पडली दाढ अरे दाढ नाही रे पोलिसाची धाड धाड पोलिसाची दाढ पोरगी काय करत होती बघ ना पोरीचं थोबाड बघितलं नाही ना पोरगी साईबाप कधी बोललं नाही याच्या शब्दावर लगा मित्राच्या मी पुण्याला निघालो ही दिसतं का हिला का गॉगल आणायसाठी लका एक जराच्या खिशातला गॉगल मारलाय लका शी गॉगल तर घेताना असं घरात चोरावणी गेलो आणि गॉगल उचलताना लगा एक बिचारीनं ताबे फेकून आणलं लगा पाटाणीत माझ्या आणि त्यानं माझी अशी अवस्था केली लका पण सुन्या हा. तुला माहित आहे का मायऱ्या किती चापरा पोरगा आहे तो 2 नंबर मधला आहे एवढं कळून बी का तू त्याच्या नादी लागला लबाड माणूस आहे तो लका तुला काय सांगू लका मला वाटलं नव्हतं लका दोस्त माझा आणि ऊसात गेलाय निघून 8 दिवस येऊ नको म्हणून कांड केलं त्याने काहीतरी कांड त्यानं कांड केलंय ना त्याचा असं कांडका मोडतो का नाही बघ तू गाऊ दे बरं, त्यानं मला ऐक की. परत हा पोरी अशा महाग पळत लागतील तुझ्या एवढाच मोठा व्यवसाय आपण आणलाय चा? हा ऐक की हम्म. हे बघ
खरंच लग्न होणार असेल तर आशा दाखवा बरं का. आता आयुष्यपद वगैरे रडायसारखी अवस्था झाली माझी. ऐक 2 मिनिट. सच्चा दोस्त कोण आहे तुझा? शेवटी आपण दोघंच आहे. मला आज रातभर काही झोप लागायची नाही. कमीत कमी 1-1.5 क्वार्टर मारल्याशिवाय. मग आता जाऊ आपण क्वार्टर मारू. आणि आता तर झालेलं प्रकरण सगळं विसरून जा. मायऱ्याच्या काही नादी लागायचं नाही. नाव काढ नको त्याचं, मला टेन्शन येतंय लगेच. तात्पुरतं त्याला सांभाळायचा असतो, कायमचा नाही. चल नालायक निघाला लागा मायऱ्या.